आराध्या सुनील पंडित आहे। माझ्या शाळेचे नाव जी.प. पूर्ण प्राथमिक शाळा पडवे मराठी आहे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। माझ्या गटाचे नाव नाईक स्टडी ग्रुप आहे। माझ्या गटामध्ये सहभागी ओम सुर्वे, अनुज खारवटकर, दुर्वा सुर्वे, साई कुले। माझ्या प्रयोगाचे नाव ऑटोमॅटिक वॉटर सेन्सर आहे। या मॉडेलसाठी वापरलेले साहित्य: प्लाऊडचा बोर्ड, प्लाऊडपासून बनवलेले छोटेसे घर, एक ऑन ऑफ स्विच, केबल, काचेची बरणी, प्लास्टिकचा पाईप, प्लास्टिकचा एक टब, प्लास्टिकचा नळ, ट्रान्झिस्टर आणि LED सेन्सर। पहिल्यांदा एक प्लायवूडचा बोर्ड घेतला, त्याच्यावर ऑन ऑफ स्विच बसवले। हे ऑन ऑफ स्विचची केबल इलेक्ट्रिक बोर्डाला जोडली, त्यामुळे इथे कनेक्शन भेटले। इथे कनेक्शन भेटले जर आपल्याला चालू बंद करायचे असेल तर हे काम करते। प्लायवूडवर एक प्लायवूडचे छोटेसे घराचे मॉडेल बनवले। या घराला एक प्लास्टिकचा नळ बसवला, या नळामधून पाणी त्याच्याच बाजूला एक ट्रान्झिस्टर बसवलेला आहे, त्याच्या खाली एक सेन्सर बसवला आहे। या सेन्सरमुळे पाण्याची मोटार चालू होते। नळाला पाईप जोडलेला आहे। हा पाईप टाकीमध्ये आलेला आहे। आपण एक पाण्याची टाकी घेतलेली आहे, या टाकीमध्ये मोटार ठेवलेली आहे। आता आपण लाईटला कनेक्शन जोडणार आहे। सेन्सर चालू झालेला आहे। आपण जर नळाखाली हात ठेवला तर हाताची हालचाल सेन्सर ओळखतो आणि सेन्सर एक सिग्नल पाठवतो। या सिग्नलमुळे पाण्यातील मोटार चालू होते आणि नळाला पाणी येते। आपण जर हात बाजूला घेतला तर नळाचे पाणी बंद होते। दुर्वा, आता मी या मॉडेलचा फायदा सांगणार आहे। शाळेमध्ये जेव्हा लहान मुले हात धुतात आणि नळ चालूच ठेवून जातात, तेव्हा या मॉडेलचे पाणी बचत करण्यासाठी उपयोग होऊ शकतो। कॉलेजमध्ये विद्यार्थी जेव्हा हात धुवून नळ चालूच ठेवून जातात, तेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते, तेव्हा या मॉडेलचे उपयोग होऊ शकते। बस स्टँडच्या इथे लोकसंख्या जास्त असते, तिथे सुद्धा लोक हात धुतात आणि नळ चालू ठेवून जातात, तेव्हा पाणी खूप प्रमाणावर वाया जाते, तिथे सुद्धा या मॉडेलचा उपयोग होऊ शकतो। रेल्वे स्टेशनच्या इथे सुद्धा लोकसंख्या जास्त असते, तिथे सुद्धा लोक हात धुतात आणि नळ चालूच ठेवतात, म्हणून पाणी खूप प्रमाणात वाया जाते, तिथे सुद्धा या मॉडेलचे उपयोग होऊ शकते। माझ्या मॉडेलची माहिती ऐकल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा पडवे मराठी तुमचा आभार मानते।